नमस्कार, मी अजय तपकिरे. माझे मित्र, कवी, लेखक आणि एक संवेदनशील व्यक्तिमत्व रामचंद्र इकारे यांच्या अक्षरांची राग या लेखमालेतील लई माणसं वाचली हा लेख मी आज आपल्यासमोर सादर करीत आहे. लई माणसं वाचली. मनामध्ये अविचारांची धूळ किती साचली, मनामध्ये अविचारांची धूळ किती साचली, तरीही छाती ठोकपणे लोक सांगतात लई माणसं वाचली. जगातल्या प्रत्येक माणसाचं स्वतःचं असं एक अनुभव विश्व असतं आणि हे अनुभव विश्व प्रत्येकाची जीवन पद्धती, स्वभाव, विचार यानुसार निर्माण होत गेलेलं असतं. हे अनुभव विश्व काहीसं प्रगल्भ तर काहीसं सीमित असं असतं. असं असलं तरीही आपलं अनुभव विश्व सीमित म्हणजे मर्यादित आहे हे सहजासहजी कोणी मान्यच करत नाही. आपण इतरांपेक्षा वेगळे, इतरांपेक्षा जास्त अनुभव घेतल्याचा आविर्भाव अनेकांकडे असतो आणि मग अशा अनुभव कसोट्या अनेक गप्पांच्या कट्ट्यांवर ऐकायला मिळतात. ह्याच अनुभव प्रामाण्यतेचं एक वाक्य असतं, ते म्हणजे लई माणसं वाचली. यातलं वाचणं हे अत्यंत महत्त्वाचं. हे वाचणं जितकं परिपक्व तितकं त्या माणसाचं अनुभव विश्वही प्रगल्भ आणि यातलं वाचणं जितकं वरवरचं तितकं वाचणाऱ्यांचं अनुभव विश्वही वरवरचंच. आणि मग अशी वरवर माणसं वाचणारी जास्त प्रगल्भतेचा टेंबा मिरवताना दिसतात. एखादं माणूस वाचणं म्हणजे शेकडो संदर्भांचा अनुभव होय आणि हा अनुभव घेत असताना आपल्या मनावर अहंकाराची, अर्धवट ज्ञानाची, पक्षपातीपणाची धूळ असता कामा नये. आपल्या मनावर जर अशा पद्धतीची धूळ साचली तर समोरची सारीच माणसं त्या धुळीत माखलेली दिसतात. याच कांगोऱ्यांनी आम्ही निरीक्षणं नोंदवणार आणि त्याच त्वेषाने, भुक्या आत्मविश्वासानं चार चौघात अशी धुळीने माखलेली गाठोडी उकलणार. यावेळी ही भोवतालची मंडळी आपल्याविषयी नेमकं निरीक्षण नोंदवतात. मुळातच समाजाच्या प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करताना एक निखूप दृष्टी असावी लागते. त्या दृष्टीला चिंतनाची जोडही असावी लागते. मग प्रत्येक गोष्टीला एक वैचारिक उंची प्राप्त होत असते आणि ही वैचारिक उंची माणसातील प्रगल्भतेचा दर्जा ठरवत असते. जी माणसं वैचारिक उंचीपर्यंत पोहोचतात त्यांना छाती ठोकपणे दावा करण्याची काहीच गरज भासत नाही, कारण समाजासाठी त्यांचा शब्द हाच प्रमाण ठरत असतो. कारण जगत असताना त्यांच्या मनाभोवती अविचारांची धूळ नाही तर विचारांचं कोंदण असतं. या विचारातून समोरच्या माणसाला नेमकं निरीक्षण नोंदवलं गेलेलं असतं आणि हे निरीक्षण जास्तीत जास्त सकारात्मक असतं, कारण समाजातील चांगलं शोधण्याची नजर प्रगल्भतेची वाट आखणारी असते हे त्यांना ठाऊक असतं. म्हणूनच अशा माणसांच्या चेहऱ्यावर लई माणसं वाचली हा आविर्भाव कधीच नसतो. अशी माणसं आपल्याला काहीतरी शिकता यावं या उदात्त हेतूने वाचन करीत असतात. या उलट गुणग्राहकता, चांगुलपणा अशा गुणांची कावीळ झालेले अनेक गप्पावीर भोवताली माणसं वाचल्याचा दावा करत असतात. दुर्दैवाची गोष्ट अशी असते की समोरच्या माणसातलं नेमकं काय वाचावं याचीच दृष्टी त्यांना गवसलेली नसते. धन्यवाद.